वाघसाहेब लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. साहेब, जनगणना होणार आहे, तर तोही विषय फार म्हणजे किचकट विषय आहे. काही लोकांना माहिती नाही की आम्ही जे बौद्ध आहेत त्यांनी जातीचा कोणता उल्लेख करायचा आहे, तर त्याविषयी तुम्ही जरा लोकांना एक सजेशन द्या. अतिशय चांगला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितली होती, ती पहिल्यांदा सांगतो की आपण शासनकर्ती जमात झाली पाहिजे, असं बाबासाहेब म्हणतो. ते खूप महत्त्वाचं आहे, मी सांगतो या ठिकाणी. आणि शासनकर्ती केव्हा होऊ, जेव्हा आपल्याला लोकसंख्येचं प्रतिनिधित्व दाखवता येईल. जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी, असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप महत्त्वाची बाब सांगितलेली आहे की अनुसूचित जातीच्या लोकांनी शासनकर्ती जमात झाली पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला आम्हाला शासनकर्ती जमात पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी असं का म्हटलं असेल हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे यासाठी म्हटलं कारण राजकारण ही सर्व यशाची गुरु केली आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हटले. म्हणजे त्यांच्या शब्दात म्हटलं की पॉलिटिक्स इज अ की ऑफ इमॅन्सिपेशन. मग पॉलिटिक्समध्ये काय पाहिजे, तर आपल्याला प्रतिनिधित्व पाहिजे. एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर जानेवारी 1919ला साऊथ बरो फ्रँचाईज समितीसमोर निवेदन देतात आणि सांगतात की आम्हाला नागरिकत्वाचे अधिकार द्या. नागरिकत्वाचे अधिकार काय म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की आम्ही नागरिकच नाही आहोत या देशाचे, आम्हाला गावकुशीच्या बाहेर ठेवलेलं आहे. आणि मग नागरिकत्वाचे अधिकार काय, तर ते म्हणतात की हे 9 वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला मूलभूत अधिकार मिळाले पाहिजे, तर बाबासाहेब म्हणतात. ही मांडणी करत बाबासाहेब सार्वजनिक विषय पुढे जातात. त्यांनी राखीव जागांची मांडणी करतात, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करतात, राऊंड टेबल कॉन्फरन्सला जातात, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करतात, क्रिप्स कमिशन पुढे जातात, कॅबिनेट मिशन पुढे जातात. बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स अँड मायनॉरिटी, राज्य आणि अल्पसंख्याकांच्या माध्यमातून भारताचं संविधान लिहिण्याअगोदर एक मिनी संविधान लिहून त्याला एक संविधान देतात आणि त्याच्यामध्ये त्यांची ही सगळी भूमिका देतात, ती प्रतिनिधित्वाची भूमिका देतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आरक्षण हे केवळ त्या वर्गाला पैसे मिळवून देण्याचं साधन नाही, तर ते प्रतिनिधित्व आहे. बाबासाहेब आंबेडकर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला मानतात, बाबासाहेब आंबेडकर प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीला मानतात. आता ह्या तत्वाला आपण बाजूला सोडून या ठिकाणी मूळ मुद्द्याकडे येण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी जे सैद्धांतिक स्वरूपावरची जी मांडणी केली होती ती ब्रोकन मेन थेअरी होती. त्या ब्रोकन मेन थेअरीचा जर आपण अभ्यास केला तर बाबासाहेब म्हणतात की एक कालखंड असा होता की आपण या देशामध्ये सर्वच लोक बौद्ध होतो आणि आपण शासनकर्ते लोक होतो आणि आपल्याला त्या पद्धतीने पुढे जायचे. मग राजकारणामध्ये जर आपल्याला प्रतिनिधित्व पाहिजे असेल तर साधारणतः असं म्हणलं जातं की 140 कोटी असलेल्या भारतामध्ये 25 कोटी लोक हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत. हे गृहीत धरा. 2011च्या जनगणनेप्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर काय आहे की 125 कोटी लोक यांच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये असं होतं की मग आता आपल्याला जी भूमिका आलेली जनगणनेच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आताचा जो टप्पा आहे तो पहिला टप्पा मे मध्ये सुरू झालेला आहे 1 मे पासून 2026ला. तो घरगणना आहे, म्हणजे कोणाची किती प्रॉपर्टी आहे ते आहे. त्याच्यामध्ये परत एक महत्त्वाचा कॉलम येतो अनुसूचित जाती का अनुसूचित जमाती. या ठिकाणी आपल्याला अनुसूचित जाती याच्यामध्येच आपली स्वतःची नोंद करावी लागेल किंवा अनुसूचित जमातीमध्येच नोंद करावी लागेल. हा का करावी लागेल, आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिलिमिटेशन कमिशन असतं, म्हणजे ते सीमांकन ठरवत असतं आणि त्या सीमांकनाच्या अनुषंगाने राज्यसभेला त्या अनुषंगाने या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, त्याच्यानंतर विधानसभा असो, या ठिकाणी ज्या सर्व सार्वजनिक ठिकाण आहेत, सरपंचाचं इलेक्शन असो, त्या ठिकाणी त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काय केलं जातं, आरक्षण दिलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुमचं लोकसंख्येचं प्रतिनिधित्व कमी झालं तर मग काय होईल की तुमच्या जागा कमी होतील आणि जागा कमी झाल्या तर तुम्ही शासनकर्ती जमात होऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाच्या विरोधी वागत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आता जर कुणी म्हटलं की बौद्ध न लिहिता तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा हिंदू महाल किंवा हिंदू माम किंवा हिंदू चाबार किंवा हिंदू मातन असं जे काही लिहित असाल तर मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्टला विरोध करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये काय म्हटलं याचं वाचन कुणी केलं असेल तर ते त्या संदर्भात त्यांनी बोलावं. मुळातच वाचन केलं असेल तर त्यांना नाही कळलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ॲनिलेशन कास्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सहभोजन झाले पाहिजे, तर हा नंतरचा मुद्दा आहे. पण बाबासाहेब आंबेडकर इंटरकास्ट मॅरेजेसला त्या ठिकाणी सांगतात, आंतरजातीय विवाहाला सांगतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही हिंदू धर्मामधले जे काही धर्मग्रंथ आहेत त्यांच्या प्रामाण्यत्वाला नाका. बरोबर, हिंदू धर्मातल्या धर्मग्रंथांच्या प्रामाण्यत्वाला नाकारलं कुणी आहे तर ते अनुच्छेद क्रमांक जो जाती अनुच्छेद क्रमांक 37 यांनी पूर्णतः नाही पण बहुतांश प्रमाणामध्ये नाकारलेले आहे. मग इतर जाती जो अपप्रचार करत आहेत की तुम्ही बौद्ध न म्हणता तुम्ही अनुसूचित जाती म्हणतायत आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला विरोध करतायत, तर तुम्ही बाबासाहेबांच्या तत्वज्ञानात सगळ्यात पहिला विरोध यासाठी करतायत कारण तुम्ही ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये धर्मग्रंथांचं प्रामाण्य
नाकारा हे सांगितलेलं आहे, तुम्ही न नाकारता तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ज्या घोषणा आहेत त्या देवाच्या नावाने धर्माच्या नावाने करत आहात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही अंधश्रद्धेच्या विळख्यात पडलेला आहात हे बाबासाहेब आंबेडकरांना कधीही मान्य नव्हतं. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेलं अॅनिलेशन ऑफ कास्टचं तत्वज्ञान, जाती प्रथेचा अंत करणं म्हणजे काय करणं, की लोकांच्या मनामध्ये असलेली जात संपुष्टात आणणं. तोपर्यंत जाती व्यवस्था संपुष्टात येणार नाही. लोकांच्या मनामधली असलेली जात कशी संपुष्टात आणायची, तर धर्मग्रंथांचं प्रामाण्यता वापरायचं. म्हणून मनुस्मृतीचं धन कोणाच्या हस्ते केलं, अस्पृश्य साधूंच्या हस्ते केलं. आणि त्याचे मंत्रोच्चार कोणी केले, तरी कोणी वाचून दाखवलं, मनुस्मृतीतली प्रत्येक ओळणी ओळ तर ती ब्राह्मण व्यक्तीने वाचून दाखवली, सहस्त्रबुद्धीने वाचून दाखवलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग दिलेला होता तो लोकांच्या मनामधली जात संपुष्ट आणण्याचा मार्ग दिला होता. बौद्ध धर्म स्वीकारणं हे प्रतिकात्मक होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी एक भूमिका ठेवली पाहिजे, ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं होतं की राज्य शासन कर्ती जमा झाली पाहिजे, त्या अनुषंगाने अनुसूचित जाती म्हणावं. आता दुसरा प्रश्न निर्माण असा होतो की बौद्ध का म्हणावं. आता हे म्हणण्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक विभाग असतो. अल्पसंख्याक विभाग हा धार्मिक अल्पसंख्याक विभाग आहे. म्हणजे बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, मुस्लिम आहेत, वेगवेगळ्या तत्सम धर्माचे लोक आहेत, ख्रिश्चन आहेत. मग यांचे लोकसंख्या किती आहेत हे बघितलं जातं. मग त्या लोकसंख्येच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणामध्ये त्यांना फंड्स अलोकेट होत असतात, त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम्स कार्यान्वित होत असतात, त्यांच्या वेलफेअर स्कीम्स कार्यान्वित होत असतात. आणि त्याच्याकरता काय करावं लागेल, आपल्याला बौद्धांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हटले होते की आम्हाला भारत बौद्धमय करायचंय. आणि त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की आम्हाला जाती प्रथेचा अंत करायचा आहे. लोकांच्या मनामधली जात संपुष्टात आणायचे, जातीचं अस्तित्व जे धर्मग्रंथांच्या माध्यमातून आहे ते आम्हाला संपुष्टात आणायचे. आणि बाबासाहेब त्याही वेळेला म्हणतात की आम्हाला शासन कर्तृत्व जमा व्हायचंय. जात तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की आम्हाला काय व्हायचंय, शासन कर्तृत्व जमा व्हायचंय. म्हणून या जनगणनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जातीच्या ठिकाणी अनुसूचित जात म्हणा, मग ती हिंदू मातंग समाज जे काय असेल ते, धर्माच्या ठिकाणी बौद्ध म्हणा, आणि भाषेच्या ठिकाणी 2 भाषांचे आपल्याला ऑप्शन आहेत. डेफिनेटली आपण महाराष्ट्रात आहोत, आपण मराठी भाषेचा अभिमान करतो, मराठी म्हणू शकतो. दुसरी भाषा जर म्हणायची असेल तर आपण पाली भाषा म्हटली पाहिजे. आपण केवळ आणि केवळ पाली भाषेचा आग्रह करत नाही आहोत, तर आपण मराठीचा टक्का वाढवावा आणि पाली भाषेचा टक्का वाढवावा हे पण म्हणतोय. जे काही हे अल्पसंख्याक विभाग असतात त्यांच्या माध्यमातून, भाषा संदर्भातले विभाग असतात त्यांच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होत असतो, त्या माध्यमातून त्या भाषेला समृद्ध करण्यासाठी जो निधी उपलब्ध होत असतो. महाराष्ट्रामध्ये एकही पाली विद्यापीठ नाही. आमच्या नागपूरच्या लोकांनी त्या ठिकाणी पाली विद्यापीठ असावं म्हणून मागणी केली. आमदार राजकुमार बडोले मंत्री होते आणि त्यांनी आता काल परवा विधानसभेमध्ये मागणी केली होती की पालीसाठी एक वेगळ्या पद्धतीचं विद्यापीठ असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जसे इतर भाषांसाठी त्यांची अकादमी आहे, तशी उर्दू अकादमी आहे, तशी मराठीसाठी त्यांची अकादमी आहे, म्हणजे त्यांच्या संस्था आहेत, तशा पाली अकादमीची स्थापना करायला होती. पण हे होत नाही. आता सरळ साधा सांगायला मुद्दा गेला तर 2011च्या लोकसंख्येच्या प्रमाणे जे दुपारीच्या पुस्तकात प्रकाशित झालेले आहे, साधारणतः महारांची लोकसंख्या आणि बौद्धांची लोकसंख्या जर पाहायला गेलं तर ते 62 लाख आणि 81 ते 82 लाखाच्या आसपास, म्हणजे साधारणतः 1,35,00,000 आसपास लोकसंख्या ते दर्शवतात. मग 1,35,00,000 लोकसंख्या असणारे महार जे बौद्ध देखील झालेले आहेत, जे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान मानतात, पण त्यांची जे बौद्ध धर्म आहे त्याचं पाली विद्यापीठ का स्थापन झालं नाही? कारण त्या प्रमाणामध्ये आपण तिथे प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही. 1931ला जी जनगणना झाली, 1936ला ती आली, आणि त्यानंतर जी काही जनगणना 2011ला झाली, 2011 पासून 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26, म्हणजे साधारणतः ह्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहतो लोकसंख्या वाढलेली आहे. आणि जर ही लोकसंख्या वाढलेली असेल तर त्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर सर्वच अनुसूचित जातीने जर आपल्याला पाली भाषा सांगितली, बौद्ध सांगितलं आणि अनुसूचित जाती सांगितलं तर आपलं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये 29 आमदार आहेत आणि 6 खासदार आहेत. हे कदाचित जर ह्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर अनुसूचित जाती आपण म्हटलं तर हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि जितकं राजकीय प्रतिनिधित्व जास्त मिळेल त्या गोष्टी. शेवटी एक मुद्दा सांगतो की हे जे प्रतिनिधित्व मागत आहेत त्याच्यामध्ये फक्त ते नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणातलं प्रतिनिधित्व मागत आहे, तिथे उपवर्गीय मागत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काय नाही मागत? कारण राजकीय क्षेत्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर 8% महार आणि बौद्ध असतील तर जे 29 आमदार आहेत त्याच्यातले 18 ते 20 आमदार हे बौद्ध समाजाचे असतील की जे आजच्या तारखेला करीत नाही. हा महत्वाचा प्रश्न आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना जे सोयीचं आहे ते करतात आणि बुद्धिभेद करताना महाराणी आमच्या ताट्यातलं खाल्लं, महाराणी आमचं खाल्लं, या पद्धतीचा बुद्धिभेद होतो.
आणि हा जर बुद्धिभेद होत असेल तर याला कुठेतरी वैचारिक स्तरावरती हा त्यांचा दांभिकपणा आहे असं समजलं गेलं पाहिजे. आपल्याला कोणावरती आक्षेप घ्यायचा नाहीये, परंतु कोणी बाबासाहेब आंबेडकरांवरती, बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाच्या इंटिग्रिटीवरती जर प्रश्न निर्माण करत असेल तर आपल्याला एक सांगणं गरजेचं आहे की आम्ही कधीही मोठ्या भावाची भूमिका सोडलेली नाही आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला कोणावरही अन्याय झालेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कोणता समाज जर पुढे आला असेल तर महार आणि बौद्ध समाज पुढे आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून मान्य करणं गरजेचं आहे. लोकसंख्येच्या वर पुन्हा एकदा सांगतो, जनगणना झाली तर अनुसूचित जातीमध्ये जात लिहावी, धर्मामध्ये बौद्ध लिहावा, भाषेमध्ये पाली लिहावा असं विद्वानांचं मत आहे. ज्याला जे वाटतं ते करावं. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना जे करायचे ती त्यांची वैयक्तिक भूमिका असते, परंतु ॲज अ स्ट्रॅटेजी जर आपल्याला पाहिजे असेल, रणनीती जर आपल्याला पाहिजे असेल आणि राजकीय रणनीतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं शासनकर्ती जमात व्हा आणि त्या अनुषंगाने जात, अनुसूचित जाती, धर्म, बौद्ध आणि भाषा पाली. म्हणजे आपण पूर्वी महार होतो तर महार जातीचा उल्लेख केला पाहिजे आणि नंतर बौद्ध जातीचा उल्लेख केला पाहिजे. धर्म मी सांगतो तुम्हाला. आता तो मुद्दा क्लिअर करणं गरजेचं आहे. हा मुद्द्याबद्दल बरेचसे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. मी थोडक्यात या संदर्भात सांगतो. जात लिहिताना आपण अनुसूचित जाती लिहायची आहे. त्याच्या जातीमध्ये आतमध्ये काय फोड करायची का नाही करायची या संदर्भात त्या लोक जनगणनेच्या फॉर्ममध्ये काय आहे की नाही या संदर्भात मला माहित नाही. तिथे अनुसूचित जाती आहे पहिला मुद्दा आणि लिहायला तर काय हरकत नाही. महार हा क्लिअर कट झाला मुद्दा. म्हणजे ही भूमिका आपली शासनकर्ती जमात व्हावी बाबासाहेबांच्या धोरणाप्रमाणे ठरलेली आहे. एक दुसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनामधली जात संपवली पाहिजे आणि जात संपवायची असेल तर आपल्याला धर्मग्रंथांचं प्रामाण्य नाकारलं पाहिजे. म्हणजे अॅनिमेशन ऑफ कास्ट, धर्मग्रंथांचं प्रामाण्य आणि धर्माच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना नाकारून करायला पाहिजे बाबासाहेबांचं म्हणणं. धर्म आपल्याला बौद्ध म्हणावं लागेल. आता लोकांच्या मनामध्ये असेल की बौद्ध धर्मामध्ये जाती नाही, पण पुन्हा एकदा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आरक्षण हे माझ्या खिशामध्ये आहे. तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारा, माझ्या खिशामध्ये. बाबासाहेबांनी या संविधानिक तरतुदी काय होणार आहे ते माहिती होतं. आणि ज्यावेळेला माननीय व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं त्यावेळेला 1969 सरकार आलं आणि 1990ला त्यांनी असं कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर पास केलेला आहे. संविधानिक आदेश निर्गमित करण्यात आले की हिंदूंमधील अनुसूचित जाती, बौद्ध धर्मामधील अनुसूचित जाती आणि शीख धर्मातील अनुसूचित जाती यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. बरोबर. मग त्या अर्थाने जर पाहायला गेलं तर मग बौद्ध धर्मातल्या ज्या अनुसूचित जाती आहेत त्यांनी अनुसूचित जाती म्हणून नोंद करावी, इथे बौद्ध धर्म म्हणून नोंद करावी, ते भाषा पाली म्हणून नोंद करावी. त्याच्यात कन्फ्युजन असता कामा नये. हा साधा सरळ मुद्दा आहे. त्या अनुषंगाने जर संविधानिक ऑर्डर पास झालेल्या नसत्या तर याला काय अर्थ राहिला नसता. आणि आताही जे कॅल्क्युलेशन होत आहे ते अनुसूचित जाती हिंदू धर्मातल्या आणि बौद्ध, नवबौद्ध अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून अनुसूचित जातीची संख्या मोजली जाते. म्हणजे काय फारसं वेगळं होत असेल काही भाग नाही ना. त्याच अनुषंगाने 1,35,00,000 अनुसूचित जाती क्रमांक 37 वरती महार आणि बौद्धांची संख्या ही कॅल्क्युलेट 2011च्या जनगणनेमध्ये झाली आहे. ते दुपारच्या पुस्तकात झाली. वाघ साहेब, आता आपण जी माहिती दिली अतिशय चांगली माहिती दिली. जनगणनेला आपण कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, तिथे कोणत्या कोणत्याचा उल्लेख केला पाहिजे याविषयी अतिशय सखोल अशी माहिती तुम्ही दिली. लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये त्यानिमित्त तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम.